सांगली गणपती संस्थानचा विसर्जन सोहळा उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला। सांगली शहरातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध सांगली गणपती संस्थानच्या गणपती विसर्जन सोहळ्याचा भव्य आणि जल्लोषात समारोप करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विसर्जन मिरवणूक पारंपरिक ढोल ताशा, टाळ मृदुंग आणि विविध वाद्यांच्या गजरात पार पडली। या मिरवणुकीत सांगली वाडीतील वारकरी संप्रदायाचे टाळ मृदुंग वादन विशेष आकर्षण ठरले। गणेश मूर्ती असलेला रथ मिरवणुकीच्या मध्यभागी होता, तर त्यासमोर आदित्यराजे पटवर्धन आणि गणपती संस्थानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। विसर्जन मिरवणुकीचा मार्ग राजवाडा, राजवाडा चौक, पटेल चौक, झाशी चौक, गणपती पेठ, गणेश मंदिर, टिळक चौक असा ठरवण्यात आला होता। शेवटी ही मिरवणूक कृष्णमयी मंदिर सरकार घाट येथे पोहोचली। सायंकाळी 7 वाजता सजवलेल्या विशेष बोटीमध्ये मूर्ती विराजमान झाली। त्या क्षणी फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली आणि संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। मूर्तीच्या आरतीनंतर विसर्जन करण्यात आले। यावेळी संपूर्ण सांगली, सांगलीवाडी आणि आजूबाजूच्या परिसरातील हजारो भाविकांनी दर्शन घेतले। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात हा विसर्जन सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अनेक मान्यवरांनी समाधान व्यक्त केले। गणपती पंचायत समितीच्या वतीने सर्व भाविक, सहभागी कलाकार, मान्यवर आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले।
कृष्णाबाईला सुद्धा वंदन करूया आणि सुंदर गणरायाला 5 दिवस भक्तीपूर्ण वातावरणामध्ये सेवा करून मला म्हणायचं